हॅलो दोस्तो, तर आज आपण गडचिरोली जिल्हा चामोर्शी रोड यामध्ये आपण उभे आहोत। तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे आपल्याला बॅरिगेड लावून आपल्याला दिसून येत आहे। तर हे बॅरिगेड नगरपंचायतचं काम असून जेव्हा लॉर्ड्स मेटल कंपनी आलेला आहे, तर मित्रांनो नगरपंचायत एवढे वर्ष का बरं या बॅरिगेड लावण्यात नाही, या लॉर्ड्स मेटलनी का बरं लावून दिले, तर याचा अर्थ आपल्याला दिसून पडतो की यातले गडचिरोली जिल्ह्याचे DM का करतो आणि यातले खासदार आमदार का करतो। यात आपण त्यांना नियुक्तीकरिता आपण मतदान करतो, याचकरिता आपल्या विकासाकरिता आपण त्यांना। मित्रांनो, आपल्याला एकच म्हणायचं आहे की जे कोणी आपल्या गडचिरोलीमध्ये प्रशासकीय पदावर आणि खासदार आमदार असतात, तर ते नावामर्यादित असतात का, आपल्याला असं दिसून पडतो। कारण त्यांनी फक्त नावामर्यादित असून चाबी आपला कोणीतरी वेगळंच चालवत असतो आपल्या जिल्ह्याला, असं आपल्याला दिसून पडतो। कारण तुम्ही बघू शकता मित्रांनो, लॉर्ड्स मेटल असं लिहून आहे, तर आपण म्हणू शकतो की हा लॉर्ड्स मेटलच्या कंपनी आहे। लॉर्ड्स मेटल लावून दिलेलं आहे, आपल्याला असं दिसून पडतोय। कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपंचायत एवढे दिवस असून सुद्धा लावून दिलं नाही, कारण एकच आहे। आता लॉर्ड्स मेटल असल्यामुळे आपण यासारख्या स्वरूपाचे बॅरिगेड आपल्याला दिसून पडतोय। तर मित्रांनो, हे मनमानी किंवा यात लॉर्ड्स मेटलच्या पूर्ण आत आहे आणि हे पूर्णपणे गडचिरोली जिल्ह्याला कब्जा केलेला दिसून पडतोय। त्यांनी जशा म्हणतात तशा प्रकारे यातील प्रशासकीय यातील आमदार या खासदार चालत असतात, ते जसं हुकूम देतात ना तसंच चालत असतात दोस्तो। जय हिंद दोस्तो।